नमस्कार सगळ्यांना नमस्कार. तर हाय आज नमस्कार. सण आहे मकर संक्रांत. संक्रांतीच्या आमच्या सगळ्या भावा बहिणींना हार्दिक हार्दिक लाख लाख शुभेच्छा. तर बायकोने जर स्वतः नटायचं फिटायचं दिलंय सोडून बघा ब्लाऊज शिवीत बसली. कसं काय करायचं आता नेमकं? हा? हा तर ती स्वतः नटायचं सोडून आताच गेल्यात बघा. 2-4 वाया बसल्या होत्या इथं आणि गाई गडबड सकाळ उठल्यापासून चाललंय बघा ब्लाऊज शिवायचं. आता सण असल्यामुळं आज जेवणच मला गोळी औषधं खाल्ल्यात मी आता. हा जे त्याची गाय गडबड ब्लाऊज शिवायची आणि आज मकर संक्रांत वावसाय जायचं. ही गाय गडबड सगळ्यांची हो. आणि मग नेहमी दरवर्षी असंच झालेलं आहे बघा की तुमच्या कोणाला जायला काय नटायला स्वतःला काही जमत नाही. दुसऱ्याला नटवण्यातच अख्खा दिवस जातोय. सगळ्यांचा आधी नंतर शिवटून मी. हा मग ती बी गाय गडबडीने आताच म्हणजे गाय गडबडीने जेवण 2-3 घास खाल्ल्यात आणि परत लगेच बसले. किती राहिले शिवायचं का नाही अजून? अजून लय आहे शिवायचं. लय आहे. शिवायचं लय आहे म्हणूनच. आणि 3 वाजेपर्यंत बा सगळ्या बाया आता गडबड करणार. माझा ब्लाऊज शिवला का नाही, माझा ब्लाऊज शिवला का नाही, माझा झाला का नाही. आताच मी येऊन गेलो. 4-5 वाजता जातात नाही ना. लवकरच जाते दुपारी. हा? दुपारी जातात का? 4-5 वाजता 3-4 वाजता. मला नाही ना जायचं. तर चला भावानं बहिण चाललंय का पोरीचं इस्त्री काम चाललंय. काय बनवायचं काम. एकीचा चाललाय अभ्यास. इस्त्री करायला आवडतं तिला. इस्त्री करायला लावलं. हिचा चाललाय अभ्यास. आणि आज कसं आहे मकर संक्रांतीच्या निमित्ताने सुट्टी दिली ना यांना. पोरी तर काय अजून नटलं नाही. काय नाही का बाहेर दाखवतो तुम्हाला जरा. दिसतंय का मिरची वाळा घातली. काल तुमच्या पुरमतानी दाजीनी तालुक्याला गेलो. येतानी मसाला मिरची. आता मिरची कांडत आपलं चालू झालेलं आहे. त्याच्यामुळं मसाला तर आपला जवळपास सध्याच्याला कमीच आणली मिरची. 5 किलो मिरची आणलेली. आणि म्हणलं कसं आहे जसं आपलं ऑर्डर येते आणि तसं मिरची आणू. एखाद्या काय लई जर ऑर्डर यायला लागल्या तर मग आणू डायरेक्ट पोतीच. ती बी डायरेक्ट होलसेलमध्ये जाणार डायरेक्ट. ही काय म्हणजे इथून आणायचं नाही तालुक्याहून डायरेक्ट आपलं तिकडून आणायचं जाऊन. पोती डायरेक्ट आपल्याला जसं लागन तसं घेऊन येणार आपण. पण मिरची जरा आहे थोडी उन्हात वाळाय घातली जरा खडंग. जरा अजून मसाला म्हणजे कसं आहे त्याला मिरची वाळली लागते आणि येताना थोडी अशी थोडी वलसार येते येताना तिकडूनच. त्याच्यामुळे वाळाई घातलेली आहे. आता 1-2 ऊन दिलं ना चांगला मस्तपैकी वाळली खडंगच होईल. असा मिरची कसा मसाला कसा झाला पाहिजे चणचणीत झणझणीत. आणि तुम्हाला तर माहिती आहे म्हणजे आता काय झालं बंद केलं होतं आपलं मधीच. मसाला मागल्या वर्षी बंद केला होता. कारण काय होतं की दाजी बाहेर कामाला गुतला ना मग ही जमत नाही. मसाल्याचं काम जमत नाही. मग आता चला दाजीचं काय कुठं लिंक नाही लागली. पुण्याला गेलं तर महिनाभर तिकडून आलं. आता दाजी घरीचे आपला स्वतःचाच आपला बिझनेस चालवायचा असं दाजीच्या डोक्यात आहे. पण बघू लिंक काय लगेच लागत नाही. त्याला टाईम लागतो. तोपर्यंत दाजी चाललंय नियोजन जरा बाहेर कामाला जायचं. पण सगळेच म्हणतात दाजी काय बाहेर नका जाऊ आपलं हेच बिझनेस सांभाळा. हेच जर बिझनेस जर चांगल्या पद्धतीने जर चालू झाला तर हेच नको होईन एवढा बिझनेस आपला होईल. तसं काय नाही. आता काय भावानं बहीण माहिती का बाहेरची 4 लोक बी आपली मिरची कुठं इथं येणार. आपला ऑनलाईन बिझनेस बी चालणार. आणि स्वतः दाजी मिरची बनवून मसाला बनवून आपला डायरेक्ट बाजार बी करणार आहे दाजी. त्याच्यामुळं कसं आहे सुरुवात तर आपण सगळं मटेरियल आणलं आहे. आता फक्त याला 1-2 ऊनं द्यायची मस्तपैकी वाळवायची खडंग. आणि मसाला आपला तुम्हाला तर दाखवणारच आहेत. आपल्या मिरची कांडप जे आपलं बसवलं आहे आपण जी सुरुवात केली ह्याला नक्कीच सगळ्या आपल्या भावा बहिणींचा तर दाजीला आणि तुमच्या पुनमताईला सपोर्ट तर आहेच. आणि ज्यांना कोणाला जर पाहिजे असेल मसाला तर नक्कीच ऑर्डर करा.
पटापट ऑर्डरी टाका. कारण कसं आहे आता शो बिझनेस फक्त उन्हाळाभरच चालतो. आता म्हणजे कुठं सुरुवात झालेली आहे, अजून लई टाईम आहे, कालावधी भरपूर आहे त्याला. पण काय होतं आता बघितलं आम्ही दरवर्षी बघा, पावसाळ्यात आहे ना मसाला मिळत नाही. हा मसाला पावसाळ्यात मिळत नाही, त्याच्यामुळं कोणाला जर पाहिजे असेल म्हणजे बा जास्त, कोणी 2 किलोनी घेतं आहे, कोणी 5 किलो बी घेतं आहे, त्याच्या पद्धतीने कोणी 1 किलो घेतं आहे, कोणी अर्धा किलो घेतं आहे. पण 1 किलो अर्धा किलो काही पुरत नाही, त्याच्यामुळं जास्त मसाला घरगुती जर घेऊन ठेवला तर पावसाळ्यात नक्कीच त्याचा फायदा होतो. आता आपल्याला काय झालं, मिरची कांड जवळपास 2 वर्ष झालं आपलं चाललंय बसवायचं, पण त्याला मुहूर्त लागलाय. त्याच्यात आपल्याला बी घरी अडचण आली, मसाला आपला बी संपला. आपण जो तयार केला होता ते आपण भावा बहिणीला देऊन टाकला, ऑर्डर करून टाकला, आणि आपल्यालाच मसाला नव्हता 2-3 महिने, आपल्याला मसाला नव्हता 2 महिने. आणि मग आता ही मिरची कांडप बसवायच्या आधी आपण ह्यो घरगुती मसाला बनवून आणला, आपला तात्पुरता आणलाय. आणि आता आपलं स्वतःच घरी झालंच. कसं आहे भावानं बहिण, आता आपल्या गावात कसं आहे, मग मिरची कांडप नाही आहे. शेजारी पाजारी गावात बी काय मिरची कांडप आहे एका ठिकाणी. आता कसं असतं, ज्याची आवड, जिथं क्वालिटी मिळेल त्या ठिकाणी माणसं कसं आहे बाया कुटायला जातात. आता तुम्हाला तर माहिती आहे, आपली क्वालिटी जर तुम्ही बघितलेलीच आहे, पहिल्यापासून क्वालिटी तुम्ही बघितलेली आहे. मसाला आपण दिलेला आहे, केलेला आहे, त्या पद्धतीने आपण मसाला देणार आहे सगळ्यांना. त्याच्यामुळं कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच ऑर्डर करा, पटापट ऑर्डर करा. आधी बनवा, हा आधी बनवा आणि मग ऑर्डर करायला सांगा. नाही बघा आता इथं बनवायला काय का मिरची वाळाय घातली, बघ दाखवली ना भाऊ बहिणीला, त्याला काय 1-2 ऊन दिले, वाळली, खळखळण केलं की मसाला. आता काय आपल्याला तालुक्याला जायचंय का कुठायला? नाही जायचं ना. आपल्याला इथली इथं ताजा लगेच मसाला कुटणं का, लगेच पॅकिंग, लगेच ऑर्डर. हा, त्याच्यामुळे काही गडबड न करता पटापट ऑर्डर टाका भाऊ बहिणो. कसं आहे, आज मकर संक्रांत आहे, तर सगळ्या आपल्या भाऊ बहिणीला परत एकदा हार्दिक हार्दिक लाख शुभेच्छा. टाइम वेस्ट न करता मामा, टाइम वेस्ट न करता पटापट ऑर्डर करा. हा, त्याच्यात नंबर बी आपण दिलेला आहे 98 22 20 85 82 हा नंबर दिलाय. दुसरा बी एक नंबर आहे, फोन आहे नंबर लागला तर त्याच्यावर फोन करा, याच्यावर फोन करा, शक्यतो व्हॉट्सअप करा. कारण लय फोन केले ना, फोन उचलायला जमत नाही. तो व्हॉट्सअप, तुम्हाला मसाला किती पाहिजे, काय पाहिजे ती सांगायचं, नक्कीच सांगायचं तुम्ही. आता भरपूर भाऊ बहिणीने मसाला घेतले तर आपण त्यांना ऑर्डर बी केलेला आहे मसाला, असं काही नाहीये. आणि त्याच्यामुळे अडचण नाही. ज्या भावा बहिणीने आपण मसाला आपण त्यांना दिलेला आहे, त्यांना तर चव आपले मस्त पैकी कसा मसाला आहे, गावरान मसाला, तर ते त्यांना तर आवडलाच आहे. आणि बघू आता दमादमाने, म्हणजे सांडग ही बी आपण चालू करणार आहे. सध्याच्या वेळेला तर मिरची चालू केलेली, मसाला चालू केलेला आहे. सांडग, परत तुम्हाला सांगतो चटण्या, ही दामादामाने लगेच काय गडबडमध्ये काय लगेच आपल्याला चालू करता येत नाही. पण काय होतं माहिती आहे भावानं बहिण, मसाला चालू केला की कुणी दुसरंच कुरड्याचं मागन, कुणी शेवयाचं मागन, कुणी दुसरंच काही मागन. मग काय होतं की सगळं लय जेपण्याजोगं नाही ना. जेपण्याजोगं म्हणजे आपल्याला जो बिझनेस नाही किती 30 रुपये किलो आहे तर हा 30 रुपये किलो गहू आहेत. मग ती काय होतं की त्याला मेहनत लई, त्याला कशाला, कुरड्याला मेहनत लई. आणि मग ती इतक्याला उजबा बी आहे, पण तुम्हाला आहे ना ऑर्डर प्रमाणे पाठवायचं म्हणलं ना लांब, त्याच्यावर बोजा फिजा पाडला, पुढं काय झालं, बुगा झाला, हा, त्याच्यामुळं ती उपयोगाचं नाही. कुरडई हा म्हणजे आयटम आहे ना, हा तुम्हाला आपण कुरिअरच्या माध्यमातून पाठवू शकत नाही. कारण ती जर तुमच्यापर्यंत जर व्यवस्थित आलं तर ठीक आहे, आणि जर त्याला जर बुगा झाला तर मग काय करायचं. तसं मिरची मसाला आहे ना, याला जरी त्याच्यावर बोजा पाडला का जरी काय झालं तर त्याला काय होत नाही. कारण ती पहिलं मसाला पावडर आहे ना, बारीक केलेलं आहे ना ती आपण, आणि त्याला फक्त व्यवस्थित पॅकिंग आपण करणार आहेत, एकदम परफेक्ट मध्ये पॅकिंग करणार आहेत. चाललंय बायकोचं मसाला कुटायचं, आपलं मसाला कुटायचं, ब्लाऊज शिवायचं काम चालू आहे. आता एक वर चालतंय काय माहिती बायकोचं काम.
बघू बाहेर जाऊन जरा बाहेर कसं आहे मसाला टाकलाय ना वार गावधान सुटतंय मग ते मसाल्यावर लक्ष द्यावं लागत आहे वाऱ्याने उधाळ नको का ते असं म्हणजे वारं सुटलं ना तर सगळी मिरची ही होईन ती तर तशी मी कडनी असं कागद उडावं नाही म्हणून दगड फिगड ठेवलेले आहेत बरं का हलवून बघू जरा थोडं मिरची वाढन ना जरा फरक पडलाय बरं का लगेच काय खळखळ करायला लागली ना जरा जरा थोडी अशी हालेली ना वाळून चांगली फरक पडला ना जरा हलेली मिरची चांगली वाळली अजून चांगलं 3-4 वाजेपर्यंत वाळून द्यायची चांगली खडम एका झाडांना आहे ना पाणी देतो जरा गार करतो झाडं सगळी मस्त बघ शिवण्याचं काय चाललं शिवण्या फुलं थोडा फुलं 2-3 दिवस झालं झाडांना काय पाणी दिलेलं नाही आज जरा झाडांना पाणी देतो जरा गार मस्त पैकी उन्हाचं चला भावानं बहिण मग काय आता सगळ्यांनी नक्कीच ऑर्डर करा पटापट ऑर्डर करा मसाला चांगला ताजा तुम्हाला मिळणार